नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। नवरात्रीमध्ये देवी आपल्या भक्तांना अनेक प्रकारे अदृश्य स्वरूपात चमत्कार दाखवत असते आणि हे चमत्कार आपल्या भक्तांना ओळखायला आले पाहिजेत। तर बघा, आपण या व्हिडिओमधून हे संकेत ऐकणार आहोत। तर देवी आपल्या भक्तांना अदृश्य स्वरूपात मदत करत असते। काही चमत्कार आपण पाहणार आहोत। तर बघा, देवी माता आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करत असते। जे भक्त संकटात सापडतात त्यांना आई दुर्गा माता अदृश्य स्वरूपात मदत करत असते। उदाहरणार्थ अपघात, आजारपण किंवा जीवावर आलेले संकट देवीच्या कृपेने टळते। अकस्मात धनप्राप्ती, नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करणाऱ्यांना अनपेक्षित ठिकाणाहून धनप्राप्ती किंवा नोकरी व्यवसायात यश मिळत असते। हे देवीचे वरदानच मानले जाते। देवी हे आपल्या भक्तांना आजारातून अचानक मुक्त करत असते। अनेक भक्तांनी अनुभवलेला आहे की देवीची प्रार्थना आणि उपासना केल्यानंतर असाध्य आजार बरे होतात। माता आरोग्यदायिनी म्हणून ती ओळखली जाते। संतान सुख, संतानासाठी प्रार्थना करणाऱ्या दाम्पत्यांना नवरात्रीच्या उपासनेनंतर संतती सुख प्राप्त झाल्याची कथा आपण बऱ्याच वेळेला ऐकलेल्या आहेत। स्वप्नातील दर्शन, भक्तांना नवरात्रीच्या दिवसात देवी स्वप्नात येऊन दर्शन देते आणि भविष्यातील संकटांविषयी इशारा देते किंवा मार्गदर्शन करत असते। घरातील शांती आणि समृद्धी, नवरात्रीत घटस्थापना करून केलेली नियमित पूजा घरात शांती, समाधान आणि संपत्ती वाढवते। देवीची कृपा घरातील अडथळे दूर करते। असुर शक्तींचा नाश, नवरात्री हेच प्रतीक आहे। आई दुर्गेने महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले। त्यामुळे भक्त मानतात की तिच्या उपासनेने घरातील नकारात्मक ऊर्जा, बाधा, भूतप्रेतांचे त्रास हे नाहीसे होतात। म्हणूनच नवरात्रीत देवीची आराधना ही फक्त पूजा नसून ती भक्तांच्या जीवनात अद्भुत परिवर्तन घडवत असते। तर बघा मित्र हो, काही असे संकेत आहेत, असे चमत्कार आहेत की माता दुर्गा ही नवरात्रीत म्हणजेच या 9 दिवसामध्ये आपल्या भक्तांच्या बरोबर करत असते। म्हणून तुम्हालाही देवीचा कोणता अनुभव आलेला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।